त्याच्यामुळे जयंतरावांना येता आलं नाही. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी स्वतः आज इथे हजर आहे रोहितच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी. खरं तर चौंडीचं आणि माझं अनेक वर्षाचं अतिशय प्रेमाचं नातं आहे. गेले 15 वर्ष मी चौंडीला कुठल्या ना कुठल्या निमित्ताने येतच असते. त्याच्यामुळे आपलं हे ऋणानं बंध अनेक वर्षाचे आहे. त्याच्यामुळे मी आज खरं तर फार आपला वेळ घेणार नाही. एकच महत्त्वाचा मुद्दा जो कुणाच्याच भाषणात आला तोच मी मांडून माझं भाषण संपवणार आहे की ज्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांसाठी रोहित लढतोय त्याच्यामागे खंबीरपणे आम्ही त्याची साथ देऊ आणि संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या मागे उभा आहे. कारण एकीकडे सत्तेचा मोह होता आणि दुसरीकडे संघर्ष होता आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की सत्तेला नाकारून संघर्षाचा मार्ग आणि सत्याचा मार्ग हा रोहितने घेतलेला ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमान आणि कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे आरक्षणाचा. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्याचा उल्लेख मला वाटतं सक्सेनाने तिच्या भाषणात केला. त्याच्याबद्दल हे अनेक प्रश्न जे ते महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये प्रलंबित आहेत. गेले 9 दिवस चंद्रकांत भाऊ आमचे बारामतीला प्रशासकीय इमारतीच्या बाहेर हे उपोषणाला बसलेत. आजपर्यंत आज 9वा दिवस आहे. महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडून एकही व्यक्ती त्यांच्याकडे गेलेली नाही. आज शेवटी बारामती बंदची हाक दिली आणि बारामतीकरांनी प्रचंड साथ दिली आणि बारामतीचं शहर आज बंद होतं, कडकडीत बंद आज होता. आणि मी एवढंच सांगायला आपल्याला उभी राहिले की या सगळ्या आरक्षणामध्ये आदरणीय पवार साहेबांनी काल माननीय मुख्यमंत्र्यांनाही फोन केला, मीही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि त्याच्यामुळे मग मराठा समाज असेल, धनगर असेल, लिंगायत समाज असेल किंवा मुस्लिम समाजाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते पूर्ण ताकदीने विधानसभेतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मांडेल आणि लोकसभेतही पूर्ण ताकदीने आम्ही मांडू. मी आजच दुसऱ्यांदा स्पीकर आहेत पार्लमेंटचे त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये शेतकरी, दुष्काळ आणि आरक्षण हे 3च विषयावर चर्चा घ्या, बाकी सगळे विषय बाजूला ठेवा. कारण आज या राज्याच्या समोर हीच मोठी आव्हानं आहेत. बेरोजगारी, महागाई तर आहेच, पण त्याबरोबर आपण अडचणीत आलेला शेतकरी याच्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. माझ्याकडे उजनीचं धरण आपलं बांधायला बांधच आहे खरं राशींच्या इथे 48% फक्त पाणी आहे. मागच्या वर्षी यावेळेस 110% होतं, यावेळेस 48% आहे. त्यामुळे पाण्याची परिस्थिती कदाचित रोहितच्या मतदारसंघाचा मी आढावा नाही घ्यायला मला वेळ मिळाला त्याच्याशी बोलायला व्यासपीठावर, पण बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी जर अशीच परिस्थिती राहिली तर 1 महिन्याभरात टँकर सुरू करावे लागतील. त्याच्यामुळे जलजीवन मिशन इथे पण आहे, तिथेच अवघड परिस्थिती. कारण म्हणजे एकीकडे जलजीवन मिशनमध्ये कोट्याधी रुपये आपण आणले आणि जर त्याच्यात पाणीच नसेल तर त्या जलजीवन मिशनच्या कोट्याधी रुपयांचा काय उपयोग खरं तर झाला. अशी चिंताजनक परिस्थिती आहे. पण महाराष्ट्र सरकार ही इन्कम टॅक्स, CBI आणि ED याच्यात इतकी व्यस्त आहे, ज्याचा उल्लेख सुषमाताईंनी त्यांच्या भाषणात केला की सुषमाताई ते जो विरोधात आहे त्याला इन्कम टॅक्स, CBI आणि ED मध्ये अडकवण्यात इतका व्यस्त असतात. त्याच्यामुळे टँकर, कांद्याला भाव याला वेळ नसतो महाराष्ट्र सरकारला. कारण का लोकांची घरं फोडा, पक्ष फोडा याच्यात इतके व्यस्त असतात की त्याचा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुखदुःखासाठी वेळ नसतो. पण हा काळ आहे, हा संघर्षाचा काळ आहे. पण मी एक तुम्हाला शब्द देते, 2024 हे महाविकास आघाडीचंच असणार आहे. आणि पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही आता जानेवारीमध्ये आता आम्ही यूथ मेमध्ये असेल, मेमध्ये जेव्हा आम्ही पुन्हा 31 मेला आपण सगळे इथे जमतो त्यावेळीस येऊ, तेव्हा मोठ्या संख्येने इंडियाचं यश हे आपण चौंडीत साजरं करू हे मी तुम्हाला विश्वासाच्या नात्याने सांगते. कारण लोक खरंच त्रस्त आहेत आणि हे जे मोड थोड केसेस कशासाठी चालले आहेत. जर माझ्याकडे 200 आमदार आणि 300 खासदार असते तर मी कुणाकडे डुंकून बघितलं नसतं, ना कुणाची लाईट बोलली असती, ना कुणाला बोलून फ्लेक्स लावले असते. हे तुमचा प्रॉब्लेम काय, कर्जत जामखेडला सगळे फ्लेक्सचे टायगर आहेत.
त्याच्यामुळे त्यांचं काम फक्त फ्लेक्सवर चालतं, फील्डवर काही चालत नाही. काल काही तुमच्या भागातले लोक माझेही लोकसभा मतदारसंघात आले होते. अतिथी देवो भव. आम्ही आमचं तुमच्यासारखं नाही बाबा, इथले तुमच्या नेतृत्वासारखं. आमच्या मतदारसंघात कोणी आलं तरी त्याचा आम्ही मान सन्मानच करतो, कारण का आमच्यावर हे संस्कार झालेले आहेत. राजकारण एका जागेवर आणि अतिथीचा मान सन्मान एका जागेवर. काल यात्रा होती, बाबीर यात्रा होती काल इंदापूरला. त्याच्यासाठी काही पाहुणे आले होते कर्जत जामखेडवरून. त्यांनी लाईट बंद केली तरी आम्ही नाही केली. आम्ही त्यांचा मान सन्मान केला, त्यांना चहा पाणी नाश्ता सगळं दिलं, कारण का ही आमची संस्कृती आहे. आणि तीच संस्कृती आज रोहित पुढे नेतोय. हे सगळं आमच्यासाठी खूप कौतुकाचं आहे. त्याचा सगळ्या कामाचा आढावा हा पूर्ण राज्य बघतो, देशात बघतो. आणि तुमचा हा आमदार फक्त महाराष्ट्रात फेमस नाही आहे, आज यूपीमध्ये पण लोक विचारतात ये रोहित पवार का मिळते, कारण का त्यांचं नाव तिकडेही येतं. त्याच्यामुळे दिल्लीतले सगळे खासदार मला विचारतात ये रोहित आपका रिश्तेदार कैसा है ताई हमको समजाव. त्याच्यामुळे त्याचं काम, त्याचा हा लढाऊ वृत्ती ही सगळी जी आलेली आहे, तो खणकरपणा त्याच्या आईवडिलांकडून पण आलेला आहे. पण आमचा भाऊ असला तरी वहिनीचं कौतुक केलंच पाहिजे. नंदा वहिनी ज्या खंबीरपणे रोहितच्या मागे उभे राहिलेल्या आहेत, एक आदर्श माता म्हणून वहिनी काम करतात. हे खरंच पवारांचं भाग्य की सगळ्या ज्या सुना आल्या ना त्या अतिशय उत्तम आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमचं कुटुंब त्याच्यात आमच्या वहिन्या काय आमच्या वहिन्या नाही, नात्या त्या सुना नाही आहेत, पवारांच्या लेकी आहेत. आणि हीच अशी आमची एक वहिनींमुळे आज रोहित जो उभा राहिलेला आहे, ही खरंच आमच्यासाठी एक अभिमानाची कौतुकाची गोष्ट आहे. उद्याही लवकर 6 वाजल्यापासून त्यांची यात्रा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे फार आपल्या सगळ्यांचा वेळ न घेता कार्यकर्त्यांनाही आराम करायचा असेल, आज उद्याची सगळीची तयारी असेल. फक्त थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे थंडीची काळजी सगळ्यांनी आता घ्या. आता हळूहळू थंडी वाढत चालली आहे, तुम्ही लवकर पदयात्रा करता, व्यवस्थित त्याचंही नियोजन करा. पण हा तुमच्या संघर्षात आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहे. तुमच्या सगळ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. और लढेंगे और जीतेंगे. त्याच्यामुळे त्याची तुम्ही काय काळजी करू नका. त्यांनी लाईट बंद केली म्हणून आपल्या हातात तो टॉर्च आहे ना, आणि हे चाललंय ना सगळं. त्याच्यामुळे एक खूप म्हणजे त्याच्यातून त्यांची प्रवृत्ती दिसते. नाही ते फोन चाललाय, कोणीतरी जॅमर लावलेला दिसतोय, कारण का चौंडीत फोन चालतो मला माहिती आहे, कारण का मी दरवर्षी येते. पण या सगळ्या गोष्टी लोक करतात, हसी मजाक मेलेलो. आपण आल्यामुळे जर वीज बंद करावी लागत असेल तर हे आपल्याला किती घाबरतात सुषमाताई, ह्याचा तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, नवीन राजकारण महाराष्ट्रात चाललंय, असं राजकारण कधीही नव्हतं. चव्हाण साहेबांचा नुसता फोटो लावून राजकारण होत नाही हो. चव्हाण साहेबांचे संस्कारही असले पाहिजेत. आज मी बघते की महाराष्ट्र सरकार हे ट्रिपल इंजिन खोके सरकार हे चव्हाण साहेबांचा फोटो लावतं. मला अनेक वेळा प्रश्न असा वाटतो की तुम्ही चव्हाण साहेबांचा फोटो लावता, हेगडेवारांचा फोटो का नाही लावतो? याचा अर्थ त्यांनी मतं मिळत नाही. मताला चव्हाण साहेबच लागतात या महाराष्ट्राला. पण ते फक्त फोटो लावून मतं, महाराष्ट्राची जनता खूप हुशार आहे. त्याच्यामुळे इलेक्शनची माझी काही चिंता नाही, आणि रोहितच्या इलेक्शनची तर मला बिलकुलच चिंता नाही. रोहितनी आता ही सगळी यात्रा झाल्यानंतर राज्याचा त्याचा बराचसा दौरा होईल. प्रचंड कष्ट तो करतो. देशमुख साहेबांचं तर मार्गदर्शन, ते तर सुपरस्टार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचं. म्हणजे एखाद्या माणसाने किती संघर्ष करावा आणि तरी ताटमान्याने देशमुख कशाला म्हणतात, हा ओरिजिनल देशमुख आहे. त्यामुळे आम्हाला देशमुख साहेबांचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या आशीर्वादात आज रोहितला मिळत आहेत, हे रोहितचं भाग्य. असंच रोहितनी मोठं व्हावं आणि त्याच्या ह्या सगळं मोठं होण्यात आपल्या डोळ्यासमोर त्यांनी मोठी जबाबदाऱ्या घ्याव्या, एवढीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवींच्या पदस्पर्शाने त्याला हा आशीर्वाद सातत्याने राहावा, एवढीच देवाचरणी प्रार्थना करून त्याला एक आत्या म्हणून पण नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उभरता तारा म्हणून त्याच्याकडे आम्ही सगळे खूप अपेक्षेने बघतोय. त्यांनी अशीच मेहनत करावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आन बान आणि शान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा महाराष्ट्रात आणि दिल्लीत गाजवावा, अशा मनापासून शुभेच्छा देऊन सगळ्या टीमनी ज्यांनी पडद्यामागे प्रचंड आजचं नियोजन सगळं केलं, त्या सगळ्या टीमचंही मनापासून कौतुक करते, आभार मानते आणि तुमच्या या संघर्ष यात्रेला मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे माजी कणखर, धैर्यशील आणि देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये देशमुख साहेबांचं स्वागत आपण सर्वांनी करूयात. आजच्या या युवा संघर्ष यात्रेला प्रामुख्याने